पुस्तकं आणि माणूस यांचं नातं अखंड टिकवण्यासाठी आर चॅनलने SST ज्वेलर्सच्या माध्यमातून आणलेल्या बोलकी पुस्तकं या खास कार्यक्रमात या रविवारी पाहूयात सुप्रसिद्ध लेखक सचिन शरदचंद्र देशपांडे यांची सुखाचं ताट ही कथा. अभिवाचन सौरूपा दड्डी. पाहायला विसरू नका आर चॅनल, सर्वांच्या घराघरात, प्रत्येकाच्या मनामनात. नमस्कार. आर चॅनलच्या बोलकी पुस्तके या कार्यक्रमामध्ये मी सौरूपा दड्डी सर्व दर्शकांचे हार्दिक स्वागत करते. आज आपण एक छानशी कथा ऐकणार आहोत. तत्पूर्वी एका पुस्तकाची ओळख करून घेऊया. पुस्तकाचे नाव आहे कृष्ण किनारा. लेखिका अरुणा ढेरे. रात्रभर झिरपलेल्या मौनाच्या आवाजात जे काही ऐकू येतं तेच खरं असतं का? एक दार उघडतं, आत कुणीतरी उभं असतं, पण आवाजात बोलणं नसतं. तिथं असतो फक्त अर्थ. अरुणा ढेरे यांचं कृष्ण किनारा हे पुस्तक म्हणजे अशाच एखाद्या दारात उभं असलेलं स्त्रीत्व, जे स्वतःच्या आयुष्यात असलेल्या कृष्णाच्या पाऊल खुणा शोधते आणि त्या पावलांच्या अधेमध्ये असलेली पोकळी तीच खरं तर जगण्याचा अर्थ सांगते. राधा, कुंती, द्रौपदी या तिघींच्या जीवनात कृष्ण आहे, पण कृष्ण त्यांच्या जीवनात आहे तसं आपण कुठं पाहिलंय का? आपण त्याला गीतेत शोधलं, कुरुक्षेत्रावर, मथुरेच्या रस्त्यांवर, द्वारकेच्या सोनेरी महालात, पण त्याच्यात विरघळलेली स्त्री अर्थ आपल्याला तो कधीच दिसला नाही. राधा, तिचं अस्तित्व म्हणजे विरहाचं गाणं. ती जेव्हा कृष्णासमोर उभी राहते तेव्हा प्रश्न विचारते, मी तुला भेटायला आले की निरोप घ्यायला? प्रश्न इतका भाबडा, पण त्यामागे एका जीवनाचा संपूर्ण तीळ तीळ हिशोब असतो. राधा ही त्यागाची, समर्पणाची किंवा प्रतीक्षेची मूर्ती नव्हे. ती एका पूर्ण न झालेल्या गाण्याचा हरवलेला अंतर आहे. दुसरी आहे कुंती. तिचं मातृत्व म्हणजे एका स्त्रीच्या बाईपणाची राख. तिने पुत्र जन्माला घातले, पण पित्यांचा उल्लेख टाळून तिने त्यांना केवळ घडवलं. कृष्ण तिला पूर्ण पुरुष वाटतो, पण तिच्या मातृत्वाच्या कोशातून तोही बाहेर पडू शकत नाही. ती कृष्णाला म्हणते, मी उगाच दुःख मागितलं, हा आधीच माझ्याजवळ खूप आहे. ही कबुली म्हणजे एखाद्या नाटकाचा पडदा बंद करणारी एक आंतरिक ढवळाढवळ. आणि तिसरी द्रौपदी. ती तर सौंदर्याची परिसीमा आहे, पण तिच्या अंगावर नेहमी विटंबनेची राख असते. अग्निकुंडातून उगम पावलेली ही स्त्री अखेर आयुष्यभर अपमानांच्या ज्वाळा शमवत जगते. कृष्ण तिच्या सन्मानाचा रक्षक आहे, पण तिच्या आयुष्यातील असहाय्यतेची दारं तोही पूर्ण उघडू शकत नाही. अरुणा ढेरे या तिघींच्या माध्यमातून कृष्ण शोधत नाही, त्या त्यांच्या अंतर्मनातून कृष्णाला उलगडतात. पूर्ण पुरुष ही कल्पना त्यांच्या लेखनात विचारांनी झिजते आणि त्यातून एक अशा कृष्णाची मूर्ती तयार होते जी रणांगणावर पार्थसारथी म्हणून नाही, तर शृंगार, करुणा आणि विस्मयाच्या टोकदार सुळक्यांवर उभी असते. कृष्ण किनारा हे पुस्तक नुसतं वाचण्याचं नाही, ते तर एका काठावर बसून हळूहळू आपल्या आत ओघळत जाण्याचं आहे. स्त्रीचं जीवन, तिची प्रेमाची व्याख्या, तिचं दुःख, तिच्या नात्यांचं कोडं, हे सगळं काही राधा, कुंती, द्रौपदीच्या अनुभवातून तुम्हाला तुमचं स्वतःचं प्रतिबिंब दाखवतं. कधी आपण राधा होतो, प्रतीक्षेत हरवलेले, कधी कुंती होतो, कपाळावर जबाबदाऱ्या लावून जगणारे, आणि कधी द्रौपदी अपमानाच्या ज्वाळांमध्ये असहाय्य जळणारे.
कृष्ण किनारा म्हणजे त्या सगळ्या राधा, कुंती, द्रौपदीचा आत्मसंवाद आणि कृष्ण तो फक्त निमित्त आहे. एक अतिशय सुंदर स्त्री मनाचा ठाव घेणारं पुस्तक कृष्ण किनारा. यानंतर आपण आपली कथा ऐकूया. कथेचं शीर्षक आहे सुखाचं ताट. लेखक सचिन शरदचंद्र देशपांडे. मुलुंड, मुंबई येथे एका खाजगी कंपनीत ऑपरेशन्स मॅनेजर म्हणून कार्यरत आहे. साहित्य, संगीत, चित्रपट आणि नाटक या सर्वांची आवड असणारे सचिनजी अनेक विषयांवर प्रासंगिक लेखन करतात. अत्यंत हृदयस्पर्शी कथा लेखक अशी त्यांची ओळख आहे. अनेक दिवाळी अंक, वर्तमानपत्र, मासिक यात त्यांच्या कथा वेळोवेळी प्रसिद्ध होत असतात. सुखाचं ताट. साठ्यांनी पलंगावर नवीन बेडशीट घातली, पिलो कव्हर्स बदलले, डोक्याशी स्टूल आणून ठेवलं, पाणी भरून तांब्या आणि त्यावर फुलपात्र ठेवलं. पलंगाला लागूनच असलेल्या खिडकीच्या काचा उघडल्या. कठड्यावर सुंदरसा फ्लॉवर पॉट ठेवला आणि त्यात त्यांनी कालच आणलेल्या आणि रात्रभर पाण्यात बुडवून ठेवलेला वेगवेगळ्या रंगांचा गुलाबांचा गुच्छ करून ठेवला. त्यांनी पलंगामागे असलेल्या खिडकीचाही पडदा उघडला आणि आज स्वच्छ सूर्यप्रकाश येऊ दिला. सकाळपासून त्यांची नुसती धावपळ सुरू होती. क्षणभर थांबून आपण केलेल्या ह्या नेपथ्य प्रकाश योजनेकडे बघून मनोमन सुखावत त्यांनी भिंतीवरील घड्याळाकडे बघितले. 11 वाजले. आता वेळ झालीच आहे हिची घरी यायची, मनात म्हणाले. साठेबाई आज 2 आठवड्यांनी त्या घरी येणार होत्या. दोन्ही पायांची नी रिप्लेसमेंटची सर्जरी यशस्वीरित्या पार पडली होती. खर तर वयाच्या 70व्या वर्षी हे ऑपरेशन कितपत लाभदायक ठरेल हा प्रश्नच होता. उलट पक्षी ते त्रासदायक ठरण्याचीही शक्यता होतीच. पण डॉक्टर असलेल्या एकुलत्या एक लेकीने आणि डॉक्टर जावयाने साठेबाईंना प्रचंड धीर दिला होता. भले अमेरिकेहून असेल. आणि व्हर्च्युअल ब्रेन वॉश करत साठेबाईंना त्यांनी ऑपरेशनसाठी तयार केलं. खर तर साठेबाईंना आपलं ऑपरेशन कसं व्हायचं यापेक्षाही काळजी होती आपण नसताना ह्यांचं कसं व्हायचं याची. कारण जवळपास 45हून अधिक वर्षांच्या संसारात साठ्याने घर कामात इकडची काडी म्हणून तिकडे केली नव्हती. स्वयंपाक खोलीतील त्यांची मजलही चहा पुढे कधीच गेलेली नव्हती आणि तोही एकच कप, कधी काळी बायको नसताना करायची वेळ आली तरच. आयकर विभागातील मोठ्या हुद्द्यावरून निवृत्त झाल्यावर साठ्यांचा सगळा वेळ वाचनात वा बाहेर एकट्याने फिरण्यात जाईल. तर साठेबाईंचा वेळ अगदी लग्न झाल्यापासूनच स्वयंपाक खोलीत अधिक गेला होता. घरादाराचं स्वास्थ्य बिघडू नये म्हणून स्वतःची तब्येत जीवापाड जपलेली होती त्यांनी. कारण आपण उताने झालो तर घर उपडं होईल ह्याची खात्री होती त्यांना. साठ्यांचं सगळं आयुष्य स्वतःच्या घरचं सुख सोडून दुसऱ्यांच्या घरच्या सुबत्तेवर छापा टाकण्यातच गेलेलं. तर एकुलत्या एक मुलीचं आयुष्य गेलेलं अखंड अभ्यासात. त्यामुळे घरकामात तेही वडिलांच्या वरतान होते. साठेबाईंच्या आयुष्यभर उपसलेले कष्ट अखेर त्यांच्या गुडघ्यांवाटे कुरकुरत बाहेर आलेच. दोन्ही गुडघ्यांची सर्जरी करण्याचं ठरलं. लेकीने आपले कॉन्टॅक्ट्स वापरून चांगल्या हॉस्पिटलमध्ये चांगला डॉक्टर मॅनेज करून दिला. ऑपरेशन खूप छान झालं. साठेबाईंनी फिजिओथेरपीलाही उत्तम प्रतिसाद दिला आणि 2 आठवड्यांनी अखेरीस त्यांना डिस्चार्ज मिळणार होता. पण ह्या गेल्या 2 आठवड्यात साठेंना मात्र अनेक अर्थाने आपल्या पत्नीची खरी किंमत कळून आली होती.
त्या पोळी भाजी केंद्रातल्या पाचकळ उसळी, शेंगा, बटाटा, फरसबिनी, वालपापडी अशा ठरलेल्या बेचव भाज्यांचा वीट आलेला साठ्यांना. पीठ तोंडाला फासलेल्या कोरड्या पोळ्या तर तोंडात बोट घालून घालून त्यांना घशाखाली उतरवाव्या लागत होत्या. दूध, किराणा, सगळी बिलं, सोसायटीचा चेक वगैरे जन्मात न बघितलेल्या गोष्टी मॅनेज करताना पार दानादान उडालेली साठ्यांची. आणि वरून हॉस्पिटलातली रोजची फेरी होतीच. एकंदरीतच पिट्ट्या पडल्या होता 75च्या साठ्यांचा. पण हे सगळं खरं असलं तरी 2 आठवड्यांसाठी बायकोच्या आजूबाजूला नसण्याने खरं तर कमालीचे कासावीस झाले होते साठे. आणि त्यामुळेच आपल्या नीरस अरसिक स्वभावाच्या विपरीत वागत ही वेलकमची सर्व तयारी केली होती साठ्यांनी. त्यांनी पुन्हा घड्याळात पाहिले. 11:30 होऊन गेले होते आणि तेवढ्यात त्यांना ॲम्ब्युलन्स गेटपाशी आलेली दिसली. तळमजलाच असल्याने त्या चांबडी झोळणीतून 4 जणांनी 5-1 मिनिटांच्या आतच साठेबाईंना अगदी व्यवस्थित घरात आणून सोडलं. बेडरूम मधील पलंगावर निजवलं होतं. आता घरी रोज एक फिजिओ मुलगी येणार होती आणि हा पहिला आठवडा तरी साठेबाईंना त्या मुलीच्या उपस्थितीतच जागचं उठायचं होतं. आभार आणि बक्षिसी घेऊन ती लोक गेली आणि घरी उरले फक्त साठे पती पत्नी. अचानकच एक अवघडले पण आलं दोघांच्याही वागण्यात. ह्या वेळेला स्वतःच्या घरी आयुष्यात कधीही पलंगावर आडव्या झाल्या नव्हत्या साठेबाई. आणि आजवर कधी साठेनेही पाहिलं नव्हतं आपल्या पत्नीला इतकं असहाय्य. दोघे एकमेकांच्या डोळ्यात बघणं टाळत एकमेकांकडून अपेक्षा करत होते कुणीतरी काहीतरी विषय सुरू करण्याची. साठेबाईंनीच अखेर दोघांमध्ये गोठलेला बर्फ फोडला. फुलं फारच सुरेख आहेत हो, मुद्दाम म्हणून तुझ्यासाठी आणले, साठे म्हणाले. वाळल्यासारखे दिसताय. छे ग, कालच आणलेत की, वाळतील कसे? अहो फुलं नाही, तुम्ही म्हणते. अगं काय हे, रोज तर भेटत होतोच की आपण. आजच बरा दिसलो मी तुला वाळलेला. आपल्या स्वतःच्या घरात आपलं माणूस अधिक बारकाईने कळत असावं कदाचित, साठेबाई म्हणाले. साठ्यांच्या डोळ्यातून अचानकच हलकसं पाणी तरळलं आणि ते कळून साठेबाईंच्याही डोळ्यात बऱ्यापैकी पाणी साठलं. साठे जाऊन पत्नीच्या बाजूला बसले. बावरतच त्यांनी साठेबाईंचा हात आपल्या हातात धरला. आयुष्यात पहिल्यांदाच. आणि चक्क पाणी वाहू लागलं त्यांच्या डोळ्यातून. अहो ना, असं बघितल्यावर मग साठेबाई कुठल्या थांबायला. मनसोक्त रडून घेतलं दोघांनी. एकमेकांच्या मनासोबतच मग एकमेकातील वातावरणही मोकळं झालं. भीड चेपलेल्या साठेंनी आता साठेबाईंच्या डोक्यावरून हळूवारपणे हात फिरवायला सुरुवात केली. त्यांच्या डोळ्यात बघून ते बोलले, अजिबात काळजी करायची नाही आता. ऑकवर्ड तर बिलकुल वाटून घ्यायचं नाही, फक्त हुकूम करायचा. मी जवळ असेनच, पण जरी नसलो तरी टाळी वाजवायची आणि म्हणायचं, कोण आहे रे तिकडे? हा तुझा सेवक धावत येईल. ईश्वर, काय पण तुम्ही. अगं मग काय, तुझं पूर्ण आयुष्य ह्या घरासाठी खाल्लेल्या खस्ता कळायला मला माझी पूर्ण हयात जावी लागली. तू माझ्या आयुष्यात इतकी महत्वाची आहेस हे मला माहितीच नव्हतं. खरंच मला माफ कर. पण तू नसल्यावर मी एक भला मोठा झिरो आहे ग, नंबरच्या आधी लागणारा. तू असलीस की माझ्या आधी उभी राहतेस ना, आणि मग मला आपसुकच किंमत येते. साठे भावना विवश होऊन मनातलं सगळं बोलत होते, पण त्यात एक
अजूनही अवघडले पण दोघांनाही जाणवत होतं. कारण याआधी प्रेमाचा असा स्पष्ट उल्लेख समोरासमोर त्यांनी कधीच केला नव्हता. प्रेम होतेच, नाही असे नाही, पण व्यक्त होण्याची अशी वेळच कधी आली नव्हती आणि तसे ते त्यांच्या स्वभावातही बसत नव्हते. बास झालं बरं. आधीच पायात कसले तरी धातूचे पार्ट्स टाकल्यामुळे सगळं जड जड झालंय. त्यातून पुन्हा आता तुमच्या ह्या कौतुकाचं वजन नको बाई. साठेबाई चक्क गोड लाजल्या. दोघेही एकमेकांकडे बघून हसू लागले आणि तेवढ्यात फोन वाजला. साठ्याने हॉलमध्ये जाऊन फोन घेतला. मिनिटभरातच साठे आत आले, तेच मुळे हसत. अहो काय झालं, कोण होतं? ह्या कोपऱ्यावरच्या पोळी भाजी केंद्रातून फोन होता. काही अपरिहार्य कारणास्तव आज डबा मिळणार नाही असं म्हणताय. अरे कर्मा, आता हो काय करायचं? आणि तुम्ही हसताय कसले? ह्यांचंही मेलं आजच ते अपरिहार्य की काय ते यायचं. आता ह्या उन्हात कुठे तुम्ही दुसरीकडे फिरणार हो जेवण शोधत? एक आयडिया आहे. तू मला इथून पडल्या पडल्या इन्स्ट्रक्शन्स दे आणि मी स्वयंपाक खोलीत काहीतरी करतो आपल्यासाठी. एक काम करतो, मस्तपैकी पिठलं भात करतो. तुला जामच आवडतं ना कांदा घालून केलेलं ते सरसरीत पिवळं धमक पिठलं. सिंहगडावर गेलो होतो आपण फार वर्षापूर्वी, तेव्हा 3 भाकऱ्या चेपलेल्यास तू. अजून आठवते मला. साठ्यांच्या उत्साहाला जणू उधाण आले होते. कमालच म्हणायची बाई. ते बरं अजून लक्षात ठेवलाय, साठेबाई म्हणाल्या. हो, आणि बेडेकरांकडची लसूण चटणी आहे. मस्त मुठीने कांदा फोडतो. वाह, पिठलं भात चटणी कांदा, मजा आहे का? साठेंचा उत्साह जणू सळसळत होता. काहीतरी खूप मोठे थ्रिलिंग करायला चाललोय असा आवेश दिसत होता त्यांच्या बोलण्यात. अहो अशक्य आहे. तुम्ही कधी साधा भातही लावला नाहीये आणि पिठलं कसलं करताय? नाहीतरी तुम्हाला कुठं आवडतं ते तसलं पिवळं धमक पिठलं? आता मात्र साठे भावूक झाले. अगं गेलेलं अख्खं आयुष्य फक्त माझी आवड जपत आली आहेस तू. स्वतःच्या आवडीनं मुरड घालत आलीस. आता उरलेलं आयुष्य मी फक्त तुझ्या आवडी जपणार आणि तू मला अजिबात अडवायचं नाहीयेस. ठरलं. मी आज आपल्या स्वयंपाक खोलीत ब्रेड टाकणार आहे. साठ्यांनी या आदेशवजा फरमान सोडलं. साधारण 1.5 तास भांड्या कुंड्यांचे नानाविध आवाज येऊन गेल्यावर साठे भरलेलं ताट घेऊन बेडरूम मध्ये साठेबाईंपाशी आले. वाफाळता भात, एका वाडग्यात लाल तिखट न वापरता हिरव्या मिरचीचे तुकडे घालून केलेले गरमागरम हिरवट पिवळं कांद्याचं पिठलं, डावीकडे लसणाची लाल चटणी आणि 2 भाग झालेला कांदा. साठेबाई सावकाश उठत उशीला पाठ टेकून बसल्या. द्या ते ताट इथे आणि तुमचंही ताट घेऊन या. हा ग, वेडी की काय? एकाच ताटात जेवायचं आपण आज. ईश, हे आणि काय नवीनच? उगीच नाही तर. साठेबाईंच्या गालावर जणू गुलाब फुलले. त्यांना पुढे बोलताही येईना. हे सगळं हवं हवंसं तर वाटत होतं, पण अवघडलेपणा काही जाता जाईना. हा रे, स्वतःच्या घरी स्वतःच्याच बायको बरोबर जेवतोय ना, त्यात काय घाबरायचं आणि लाजायचंय? चल आज असं करूया, आज मी भरवतो तुला. चमच्याने नाही भरवायचं, मग तुमच्या हाताने भरवा. गालावर लालिमा पसरलेल्या साठेबाईंनी आपली ही इच्छा अखेर बोलून दाखवत हा सुखाचा क्षण मनापासून आणि मोकळेपणाने उपभोगायला सिद्ध झाल्या. साठ्यांनी पिठलं भातात घालून छानपैकी भात कालवला.
चटणीत बोट बुडवून तिचं गंध एका घासाला लावत तो घास साठेबाईंना भरवला. साठेबाईंनी डोळे मिटून तो घास तोंडामध्ये घोळवून घोळवून गिळला. तृप्ततेचे भाव उमटले होते आणि कसा झालाय स्वयंपाक हे त्यांच्या भरून आलेल्या हसऱ्या डोळ्यांनी साठ्यांना परस्पर सांगितलं होतं. तितक्यात अमेरिकेहून आईची चौकशी करायला लेकीचा फोन आला. आई कशी आहेस ग? सेटल झालीस का? आणि आवाज का ग असा दाटून आल्यासारखं वाटतोय? तू रडतीयस का? हा ग दुखणारच काही दिवस, सहन करावंच लागेल ना आई. हो ग बाळा, पण हे इतकं सुख खरंच नाही ग होत सहन. भीती वाटते की. साठेबाईंना भावनातिरेकामुळे पुढे बोलवे ना. हॅलो 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 अगं आई, लेक बोलत होती. साठेबाईंनी स्वतःला सावरले आणि म्हणाल्या, बरं मी काय म्हणते, जरा अर्ध्या तासाने बोलूयात का ग? हे ताटभर सुख अजिबात निवू द्यायचं नाहीये मला. ठेवू मग फोन? तिच्या उत्तराची ही वाट न पाहता साठेबाईंनी फोन कट केला आणि स्विच ऑफही केला. साठेंचाही फोन हातात घेत तातडीने तोही बंद करून टाकला. त्यांच्या सुखाच्या ताटात त्यांना त्या क्षणी कुठलाही व्यत्यय नकोसा वाटत होता. साठ्यांकडे बघत आपले दोन्ही डोळे मिचकावले साठेबाईंनी. श्रावणातल्या एकत्र पडणाऱ्या ऊन पावसासारखेच त्यांचे डोळे वाहत होते आणि त्याच वेळी जीवनी हसत होती. साठेबाईंनी मान हलवली हलकीशी आणि पुढच्या घासासाठी डोळे मिटून तोंड उघडलं. दुपारचं ऊन पडलेल्या त्या ताटातील पिवळं धमक फिटलं आता सोन्यासारखं चमकत होतं आणि साठ्यांनी पुढचा घास उचलला, त्या सोनेरी वर्खाने सजलेला. रंग हे फक्त कपड्यांचे थोडेच असतात, एकमेकांप्रती असणाऱ्या भावनांचेही असतात, सुखाचेही असतात. अगदी एखाद्या पदार्थावाटे उमटलेल्या रंगीत छटाही आयुष्यात रंग भरू शकतात हे अनुभवलं होतं त्यांनी दोघांनी. आणि आयुष्याच्या या सांजवेळी ते सुखाचे इंद्रधनू अंगभर ल्यायला ते दोन्ही जीव सिद्ध झाले होते. धन्यवाद.